पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 82 93 91 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानाला लागूनच असलेल्या घरात चोरी. आयफोन, लॅपटॉप, सोने चांदीचे दागिने, रोख रक्कम असा जवळपास 2.5 लाखाचा मुद्देमाल लंपास. अलीकडच्या काळामध्ये बुलढाणा शहरासह जिल्हाभरात चोरी दरोड्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. अशातच जिल्हाधिकाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानाला लागूनच असलेल्या सागर वानखेडे यांच्या घरात चोरी झाल्याची घटना उघडकीस झाली आहे. सागर वानखेडे यांचे कुटुंब एका लग्न समारंभासाठी बाहेरगावी गेल्याची संधी साधत चोरट्यांनी दरवाजाचा कडी-कोंडा तोडून त्यांच्या घरातील आयफोन, लॅपटॉप, सोने चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा जवळपास 2.5 लाखाचा मुद्देमाल लंपास केला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी फॉरेन्सिक टीमसह घटनास्थळाची पाहणी करून काही बोटांचे ठसे घेतले आहेत. पुढील तपास बुलढाणा शहर पोलीस करत आहेत. ये नाही करणार. एक 2 फोन होते आणि एक कॅमेरा होता इथे सोनीचा. बाकी डब्बे बिब्बे तसेच पडलेले सगळे. बाबाली बघा, मी इथे 7 वर्षापासून राहतो. इथे कलेक्टर साहेबाचा बंगला बाजूलाच आहे. एकदम यांच्या गेटवरच माझं गेट आहे. आणि आत्ता 15 तारखेला आम्ही लग्नानिमित्त पैठणला माझी सासूरवाडी आहे, तिथं आम्ही गेलो. औरंगाबादला लग्न होतं संभाजीनगरला. तर 15ला आम्ही निघालो. ते सगळं आवरून काल संध्याकाळी आम्ही 6:30ला घरात आलो, म्हणजे बुलढाणा पोहोचलो. आल्यावरती आम्हाला वर चढलो, आम्ही कुलूप उघडायला गेलो तर आम्हाला कडी तुटलेली दिसली. मग आम्ही आत आलो, बघितलं तर सगळं बेडरूममध्ये कपाटं फोडलेले, त्यातल्या वस्तू काढलेल्या. माझ्या बेडरूममध्ये माझे कपाट खोललेलं, त्याच्यातल्या वस्तू बाहेर याच्यात पडलेल्या. आणि एकंदरीत मग एक वस्तू आम्ही बघत गेलो तर आम्हाला असं जाणवलं म्हणजे असं दिसलं की बा माझे 2 आयफोन गायब आहेत, माझे 2 कॅमेरे गायब आहेत. त्याच्यानंतर तुमचं आमची मॅडमची ज्वेलरी किट होती, ब्युटी किट, मेकअप किट, ती पण मोठी गायब आहे. त्याच्यानंतर 2 टॅब होते, एक मुलांचा शाळेचा टॅब होता, ते पण गायब आहे. माझा लॅपटॉप, जो माझा वर्किंगचा लॅपटॉप आहे, तो सुद्धा विथ डेटा पूर्ण, हार्ड डिस्क वगैरे सगळ्या त्याच्यातच होत्या, तो पूर्णच्या पूर्ण बॅगच गायब आहे. असं एकंदरीत सगळं आम्हाला चित्र दिसल्यावर आम्ही शहर पोलीस स्टेशनमध्ये गेलो. तिथे मोरे साहेब होते, त्यांनी असिस्ट केलं मला. ते आले आमच्यासोबत, इथे पंचनामा वगैरे केला. नंतर फॉरेन्सिक फिंगरप्रिंट एक्सपर्ट पण आले, त्यांनीसुद्धा फिंगरप्रिंट्स वगैरे घेतले. आणि मग त्यांनी गेले आणि आज ते FIR करणार आहे. कॅश वगैरे किती गेली संपूर्ण? कॅश आमची एक जवळपास 1 लाखाच्या वर कॅश असेल, ती कॅशसुद्धा पूर्ण लंपास केलेली आहे. संपूर्ण किती गेली? संपूर्ण